नमस्ते एव्हरीवन. आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण झणझणीत आणि स्वादिष्ट कटाची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे ते पाहूया. इथे मी 1 इंचभर आलं घेतलेलं आहे, 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, पाव चमचा शहाजिरं घेतलेला आहे, 1 तुकडा जावित्रीचा, 1 तुकडा दालचिनीचा, 1 मसाला वेलची घेतलेली आहे, 2 लवंगा आहेत, 5 काळी मिरी आहे आणि 1 पाकळी चक्रफुलाची आपण इथे घेतलेली आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आपण. आता हे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत. गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया. तवा छान तापलेला आहे. आता आपण या तव्यामध्ये कांदा सगळा घालून घेऊया. आपल्याला कांदा थोड्याशा तेलावर परतून घ्यायचा आहे. त्या कांद्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया आणि कांदा तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया. आता कांद्यामध्ये आपण आलं लसूण घालूया आणि आलं लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण या कांद्यामध्येच आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ना ते सगळे यामध्ये घालूया आणि कांद्यासोबतच परतून घेऊया. कांदा छान परतून झालेला आहे. कांद्यासोबतच आपण आलं लसूण आणि खडे गरम मसाले पण छान परतून घेतलेले आहेत. आता आपण हा कांदा सगळा काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि आता आपल्याला सुकं खोबरं घेतलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे या तव्यावर. सुकं खोबरं छान भाजून घेऊया आपण. बघा सुकं खोबरं पण छान आपण खरपूस भाजून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण आता काढून घेऊया. आता हा सगळा भाजलेला मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि त्याचं मिक्सरमध्ये छान वाटण तयार करून घेऊया. वाटणामध्ये थोडी कोथिंबीर घेऊया आपण आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण छान तयार करून घेऊया. हे बघा आपलं वाटण तयार आहे. आता आपण रेसिपीची पुढची तयारी करूया. बघा चणा डाळीची आज आपण आमटी बनवणार आहोत खूपच छान अशी. तर त्यासाठी मी इथे 1 वाटीभर ना चणा डाळ घेतलेली आहे. ती आता आपण स्वच्छ धुवूया आणि कुकरमध्ये शिजवून घेऊया. हे बघा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ना 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. आपल्याला आमटी बनवायची आहे ना म्हणून थोडंसं आपण यामध्ये जास्त पाणी घातलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या करून घेऊया म्हणजे आपली डाळ खूप छान अशी शिजून तयार होईल. हे बघा कुकर गार झालेला आहे आणि आपली डाळसुद्धा खूप छान शिजून तयार आहे. आता आपण ही डाळ आहे ना खूप छान अशी घोटून घेणार आहोत. हे बघा डाळ आपण छान घोटून घेतलेली आहे. डाळ ना अख्खी ठेवायची नाही, छान मॅश करून घ्यायची म्हणजे आपली आमटी ना खूप छान दाटसर पण होते आणि चवीलासुद्धा 1 नंबर होते. आता आपण पुढची तयारी करूया. बघा गॅसवर आपण एक भांडं ठेवलेलं आहे आणि गॅससुद्धा आपण ऑन केलेला आहे. आता आपण यामध्ये ना तेल घेतलेलं आहे 2 चमचे आणि तेलामध्ये आपण मोहरी घातलेली आहे. हे बघा आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया. मोहरीसुद्धा आपण अर्धा चमचाच वापरली होती. आणि आता जिरं घालून झालं ना की यामध्ये बघा 7-8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालूया आणि छान परतून घेऊया तेलामध्ये. बघा लसूण छान तेलामध्ये फ्राय होतोय. आता आपण ना यामध्ये सुक्या खोबऱ्याचे थोडेसे काप घेतलेले आहेत ते घालूया आणि ते सुद्धा या तेलामध्ये छान मस्तपैकी फ्राय करून घेऊया. आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 2 तुकडे ते सुद्धा यासोबत मस्तपैकी फ्राय करून घेऊया फोडणीमध्ये. खोबऱ्याचे काप आहेत ना ते छान ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे या फोडणीमध्ये. त्याचा स्वाद खूप छान उतरतो आमटीमध्ये. आता आपण फोडणीमध्ये 1 छोटा चमचा हिंग घालूया. हिंगाचा स्वादसुद्धा आमटीला खूप छान येतो आणि आमटी पचायला हलकी जाते.
आणि हे सगळी फोडणी छान अशी मिक्स करूया. आता आपण यामध्ये थोडंसं वाटण घालूया आणि मिक्स करून छान परतून घेऊया. आणि त्यानंतर आपण कोरडे मसाले यामध्ये घालूया, म्हणजे आपले कोरडे मसाले करपणार नाहीत. हे बघा, मसाला छान आपला मस्त परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये लाल तिखट मसाला घालूया. तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालायचं. यामध्ये आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये तिखट वापरू शकता. मी इथे 3 चमचे तिखट घेतलेले आहे. आमटी थोडीशी झणझणीत मला आवडते आम्हाला, म्हणून मी इथे 3 चमचे मसाला वापरला आहे. आणि 1 छोटा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे. तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही तिखट घाला. आता आपण यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घेऊया. गोडा मसाल्याची चव ना या आमटीमध्ये खूप छान लागते. गोडा मसाल्याच्या जागी ना गरम मसाला पावडर वापरला तरी चालेल. आता हे सगळे मसाले फोडणीमध्ये छान परतून घेऊया. बघा, मसाले छान परतून झालेले आहेत आपले. आता ना आपण यामध्ये वाटण आपण केलेलं आहे ना ते यामध्ये घालून घेऊया. आणि वाटणसुद्धा फोडणीसोबत छान मिक्स करून परतून घेऊया. बघा, आपला मसाला छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे कडेने, म्हणजे आपला मसाला खूप छान असा परतून झालेला आहे. आता आपण ना या मसाल्यामध्ये शिजवून ठेवलेली डाळ घालूया. आणि छान मसाला आणि ही डाळ घातली आहे ना आपण, ती छान मिक्स करून घेऊया. आपला डाळ आणि मसाला खूप छान मिक्स करून झालेला आहे. आता ना आपण यामध्ये गरम पाणी घालायचं. आपल्याला किती पातळ किंवा दाटसर ही आमटी ठेवायची आहे ना त्यानुसार यामध्ये गरम पाण्याचा वापर आपण करायचा आहे. आता आपण आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ मिक्स करून घेऊया. आणि ही आमटी थोडी पातळच असते, नंतर ती दाटसर होते, त्यामुळे थोडी पातळच ठेवायची सुरुवातीला. बघा, आमटीला छान उकळी आलेली आहे. आता आपण ना यामध्ये कोथिंबीर घालूया. बघा, खूपच छान स्वादिष्ट झणझणीत आमटी बनवून तयार आहे. मी ज्या पद्धतीने ही आमटी बनवली आहे ना त्या पद्धतीनं ही आमटी तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ही आमटी नक्कीच खूप आवडेल. थँक्यू.